मुक्त झालाच पाहिजे. नाशिकचे रस्ते खड्डेमुक्त झालेच पाहिजे. नाशिकचे रस्ते खड्डेमुक्त झालेच पाहिजे. नाशिकचे रस्ते खड्डेमुक्त झालेच पाहिजे. शहरातील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून अपघातांची मालिका सुरूच आहे. 5 निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. मृतांच्या कुटुंबियांना न्याय, आर्थिक मदत आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात येते. नाशिकच्या रस्त्याच्या खड्ड्यामुळे 5 लोकांचा बळी घेतलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आणि रोजगार त्यांच्या घरामध्ये मानपाने द्यावा आणि त्यांची माफी मागावी. त्याचप्रमाणे जे खड्डे पडतायत, प्रचंड प्रमाणामध्ये लोक दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत, अपघात होत आहेत. ज्यांचा अपघात झालेला आहे त्या सुद्धा नाशिककरांना मदत मनपा प्रशासनाने दिले पाहिजेत. सर्व ठिकाणी सुरक्षेची काळजी घ्यावी आणि 14 तारखेच्या आत हे संपूर्ण खड्डे मुक्त नाशिक व्हावं. अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये 15 ऑगस्टला तीव्र आंदोलन करू हा इशारा आज आम्ही देत आहोत. प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर जनआंदोलन उभारून जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय. आमचं असं म्हणणं आहे की याच्यावरती चौकशी नेमायला पाहिजे. सगळ्यांना मोबदला मिळायला पाहिजे. किमान 1 कोटीचा मोबदला मिळाला पाहिजे प्रत्येक ज्याचा मृत्यू झालेला त्याच्या कुटुंबियांना. त्यासोबतच ज्यांचा इजा झालेली आहे, इंजुरी ज्यांना झाली, त्यांचा सगळ्यांचा उपचाराचा खर्च जो आहे तो महानगरपालिकेने उचलायला पाहिजे. यासोबतच एक गंभीर बाब आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अशी लक्षात आली आहे की सत्ताधारी पक्षाचे जे नेते, जे नगरसेवक आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे, त्यांना प्रशासनाला निवेदनं द्यावे लागत आहेत. लोकांना येड्यात काढणं बंद करा आणि तुम्हाला ज्या गोष्टीसाठी नेमून दिलेले ते गपचूप काम करा. लोकांना येड्यात काढणं बंद करा आणि टक्केवारी तुमची बंद करा. आता हे जर पुढे झालं नाही तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि इतर सगळ्या नगरसेवकांचा राजीनामा मागायला नाशिकचा तरुण मागे हटणार नाही अशी मी चेतावणी देतो.